स्लम एरिया हा जोडलेला आहे आणि PR कार्ड हा आमचा सर्वात महत्त्वाचा उद्देश राहील. PR कार्डवरती आम्ही जनतेला PR कार्ड सर्वात जास्त भेटून देण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर घरकुलाचे लाभ देण्याचा आम्ही सर्वात जास्त प्रयत्न करू. आणि स्वच्छतेवरती तर आमचा अभ्यास चालूच आहे, त्याच्यामुळे स्वच्छतेसाठी नागरिकांनी निश्चिंत राहावं. अमरावती हंगामा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महानगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे. निवडणुकीचं रणांगण सजलंय आणि राजकीय वातावरण तापलंय. प्रभाग क्रमांक 10 बेनोडा भीमटेकडी दस्तूरनगर या प्रभागातून गौरव खोंड यांना BSP म्हणजे बहुजन समाज पार्टी या पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. चला तर त्यांची प्रतिक्रिया जाणूया, त्यांच्याशी चर्चा करूया. सर, तुमचा परिचय? मी गौरव एकनाथराव खोंड, प्रभाग क्रमांक 10 बेनोडा भीमटेकडी दस्तूरनगर ड प्रवर्गामधून निवडणूक लढवत आहे. सर, तुम्हाला उमेदवारीसाठी BSP म्हणजे बहुजन समाज पार्टीच का हवी आहे? कुठे ना कुठे पक्षाची उमेदवारी घेताना पक्षाची नीतिमत्ता तपासली पाहिजे. विरोधात्मक पक्ष जे आहेत, प्रस्थापित पक्ष जे आहे, पैशाच्या आधारावर किंवा जे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आज त्यांना सोबत घेऊन जर निवडणूक लढवत आहेत, तर अशा लोकांबद्दल किंवा अशा पक्षांबद्दल जर ते उमेदवारी देत असतील तर त्या पक्षाबद्दलही विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळं बहुजन समाज पार्टीने आता या प्रभागात जी उमेदवारी दिलेली आहे, हे कुठल्याही पद्धतची म्हणजे सर्व समानता बाळगून म्हणजे सत्ताधाऱ्याला उमेदवारी न देता सामान्य वर्गात उमेदवारी देण्याचा जो निर्णय घेतला, त्याच्यामुळे बहुजन समाज पार्टी पक्ष हा आम्हाला म्हणजे निवडणूक लढण्याकरता खूप योग्य वाटला. आणि त्याची विचारधारा थोर पुरुषांच्या विचारधारेला चालणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे बहुजन समाज पार्टीसोबत मी कायम राहील. सर, तुम्हाला नगरसेवकच का व्हायचं आहे? नगरसेवक व्हायचं नसतं. नगरसेवक हा जनता ठरवत असते आणि जनसामान्यांमध्ये लहानांपासून तर वडीलधाऱ्यांपर्यंत तुम्ही काम करत गेले पाहिजे. लोकांनी तुमच्यावरती एक विश्वासात्मक चेहरा म्हणून बघितलं पाहिजे. लोकांनी हा याच्याकडे काम करण्याची शैली आहे, हा काम करू शकतो. आणि नगरसेवक म्हणजे काय झालं, आपल्या प्रभागातील आपल्या एरियातील तो मुख्य असं याच्यासाठी होतो की कुठल्याही प्रकारची जर अडचण आली, काम आलं, तर त्याच्याकडे आपल्याकडे आशेनं बघता आलं पाहिजे. आणि मी लोकांच्या जनसंपर्कात नेहमीच राहून आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत क्रीडा क्षेत्रात वावरून आहे. मी आतापर्यंत जनतेसोबत त्यांचं आपलं म्हणून काम करत गेलेलो आहे. त्याच्यामुळे मी त्यांना आपलासा वाटतो. म्हणजे ते नेहमी म्हणतात आपला गौरव. म्हणजे मी लहानांपासून लहान मुलं जे आहेत त्यांना वाटतं आपला गौरव दादा. त्याच्यामुळे कसं त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी ही उमेदवारी भरली आणि नक्कीच ते मला नगरसेवक बनवतील. सर, तुम्ही राजकारणात किती वर्षापासून आहात आणि तुम्ही कोणकोणते सामाजिक कार्य केले आहे? मी 15 वर्षापासून राजकारणात आहे आणि सक्रिय आहे. सर्वात पहिले मी म्हणजे इंजिनिअरिंगला असताना समाज कल्याणचं आंदोलन केलं होतं, जेव्हा अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते, आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी मी आंदोलन केलं होतं. तेव्हापासून मी विद्यार्थ्यांच्या कॅरिऑनच्या सुद्धा मोर्चामध्ये म्हणजे विद्यार्थी दशेपासून निघणाऱ्या मोर्चांपासून तर आता मी सध्या नुकतंच टावरचं एक आंदोलन केलं होतं. लोकांच्या हितासाठी जे आंदोलन करायचं काम पडतं ते मी करेल आणि करतो. आणि म्हणूनच मी राजकारणात सक्रिय होण्याचा मागचा उद्देश एकच आहे की राजकारणानंतरचा विषय लोकांसाठी तुम्हाला झट्टा आलं पाहिजे आणि त्याला जास्त राजकारण हे नाव देण्यात आलं. त्याच्यामुळे मी गेल्या गत 15 वर्षापासून राजकारणातच आहे. तुमच्या प्रभागाची स्थिती पाहता तुम्हाला असं वाटते की कोणत्या मुद्द्यावर काम होणे आवश्यक आहे आणि ते तुम्ही नगरसेवक झाल्यावरती कशा प्रकारे कराल? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या प्रभागात सर्वात जास्त स्लम एरिया हा जोडलेला आहे आणि PR कार्ड हा आमचा सर्वात महत्त्वाचा उद्देश राहील. PR कार्डवरती आम्ही जनतेला PR कार्ड सर्वात जास्त भेटून देण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर घरकुलाचे लाभ देण्याचा आम्ही सर्वात जास्त प्रयत्न करू. आणि स्वच्छतेवरती तर आमचा अभ्यास चालूच आहे, त्याच्यामुळे स्वच्छतेसाठी नागरिकांनी निश्चिंत राहावं. कारण की आम्ही आधुनिक पद्धतीने त्याच्यावर कचरा निर्मूलनाबद्दल काम करतो आहे. तुमच्या प्रभागामध्ये काही स्लम एरिया आहे आणि जिथे लोकांना घरं राहायला आहे तर त्यांची पडकी घरं आहे आणि मेन म्हणजे त्यांना PR कार्ड नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी आवास योजनेचा लाभ मिळत नाही आहे. तर त्यावेळी तुम्ही त्यांना मदतीचा हात कसा देणार? काय आहे ना, त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये राहून योजना का मिळत नाही आहे पहिले तर या गोष्टीचा आम्ही अभ्यास करू. दुसरी गोष्ट, आमच्या पद्धतीने आम्हाला जेवढ्या पद्धतीने त्यांच्यासाठी सहकार्य करता येते, सहकार्य जे करता येईल
त्या पद्धतीनं त्यांना ज्या सहकार्याची अपेक्षा आहे नक्कीच ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यांना कुठल्या प्रकारचं सहकार्य पाहिजे त्याच्यासाठी आम्ही नक्कीच उतरू. जे आता नवीन मतदार करणारे युवक आहे, युवा वर्ग, तर त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत? पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवक युवतींना माझा एकदम मानाचा सल्ला हाच आहे की बुवा जास्तीत जास्त संख्येने युवकांना साथ द्यावा, जेणेकरून युवक घडला पाहिजे, युवक राजकारणात उतरला पाहिजे. आणि युवक जर राजकारणात असेल तर आज येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या काळाला नक्कीच अडचणींना सामोरे जावं लागणार नाही. फक्त युवकांना माझी एक नम्र विनंती आहे, युवक असो युवती असो जे पहिल्यांदा मतदान करणारे आहेत त्यांना विनंती आहे की एका युवकांनी दुसऱ्या युवकाला साथ दिली पाहिजे, जेणेकरून युवकांचं मनोबल वाढेल आणि ते राजकारणात सक्रिय होतील. आजकालचा युवक हा राजकारणात सक्रिय होणं हे खूप गरजेचं आहे, कारण की अभ्यासून नेतृत्व असणं हे खूप काळाची गरज आहे. सर, प्रभागातील लोकांनी यावेळेस तुम्हाला संधी दिली आणि तुम्हाला निवडणुकीमध्ये विजयी केलं, तर तुम्ही प्रभागाच्या विकासासाठी काय करणार? प्रभागाच्या विकासासाठी पहिली गोष्ट तर एक आधुनिक पद्धतीने कचरा निर्मूलनाचं काम केलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न, आमच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त स्लम एरिया असल्यामुळे बचत गटांची संख्या सर्वात जास्त आहे, त्याच्यामुळे महिलांना रोजगार दिला पाहिजे. मी रोजगार मेळावाही घेतला होता. रोजगार हा सर्वात मोठी सध्याच्या परिस्थितीतली उपलब्धता आहे की बा रोजगार नाही आहे, युवकांना रोजगार नाही आहे, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढत चाललेली आहे. जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार मेळावे लावले गेले पाहिजे माझ्या प्रभागात. माझ्या प्रभागातील हा युवक हा रोजगार प्राप्त असला पाहिजे. आणि युवतींना, महिलांना, बचत गटांना सोयीसुविधा, महानगरपालिकेकडून येणाऱ्या योजना ह्या माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचला पाहिजे. याच्यासाठी मी सर्वप्रथम निवडून आल्याबरोबर एक हेल्पलाईन सेंटर सुरू करणार आहे की प्रत्येक समस्यांचं निराकरण. माझी आताच्या परिस्थितीत एक पोस्टसुद्धा व्हायरल झाली आहे, एकच मिशन. त्याच्यामुळे म्हटलं की बघ प्रभागासाठी आम्ही ह्या आधुनिक पद्धतीच्या उपाययोजना करणार आहे. निवडणूक आली की पक्षीय राजकारण चालतं, ठीक आहे, आणि स्थायिक मुद्द्याचा कोणी विचार करत नाही. स्थायिक मुद्दे म्हणजे कचरा व्यवस्थापन होतं का, पाण्याची टंचाई असते तर नळ व्यवस्थित येतं का, तर या विषयावर कोणी लक्ष देत नाही. तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? म्हणूनच मी आता तुम्ही याच्या आधी विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर दिलं की युवकांशी जोडला असला पाहिजे की फक्त राजकारण आले तेव्हा युवक दिसतात. जेव्हा या सगळ्या गोष्टींचं काम करायचं काम पडतं, कचरा निर्मूलन असो किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असो, तेव्हा परिसरातील सगळे हे त्या प्रभागातील जे मंडळ असेल, मुलं असेल, जे तिथे कार्यरत आहे अशा लोकांना म्हणतात, अरे दादा हे काम करून दे बो. मग अशा वेळेस काय पाहिजे ना, युवकांची एक फळी तयार झालेली असली पाहिजे. आणि त्याच वेळेस नुसतं राजकारणासाठी हे जे राजकीय क्षेत्रात राजकीय पक्ष युवकांचा वापर करतो हा टाळला गेला पाहिजे. म्हणून माझं एक नम्र विनंती आहे की युवकांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन युवकांना साथ दिला पाहिजे आणि या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.